दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्त भक्तांनो, भगवान श्री दत्तात्रय हे केवळ आपले गुरु नाहीत, तर ते त्रिलोकनाथ आहेत. म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांचे ते अधिपती आहेत. त्यांच्याकडे विश्वातील सर्व काही देण्याचं सामर्थ्य आहे. ते भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून जाणारे आहेत. श्री दत्तात्रयांचा जो मंत्र आज मी सांगत आहे, तो मंत्र अत्यंत शक्तिशाली अशा स्वरूपाचा आहे. हा मंत्र म्हणजे साक्षात दत्तगुरूंचा सर्वात जवळचा असा मंत्र असून तात्काळ फलप्राप्ती देणारा असा हा महामंत्र आहे. हा मंत्र म्हणजे साक्षात दत्तगुरूंचे तुमच्या पाठीवर असलेले आशीर्वादाचे हातच आहेत. श्री दत्त भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत वाईट दिवस सुरू असतील, प्रचंड मानसिक त्रास होत असेल, जीवनामध्ये दुःख संकट उभे असतील किंवा कामामध्ये कुठेच यश मिळत नसेल, सतत कामामध्ये अडथळेच येत असतील, तर हा जो मंत्र आहे ना, हा मंत्र तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकतो. हा महामंत्र नुसता पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे एकाग्रतेने ऐकला असतासुद्धा तुमच्याभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या जीवनातील वाईट दिवस, दुःख, संकट, अडचणी, गरिबी, दारिद्र्य सर्व काही हळूहळू नष्ट होऊ लागते आणि घरामध्ये चिरकाल लक्ष्मी स्थिर राहून सुख समृद्धीचे दिवस तुम्हाला प्राप्त होतात. श्री दत्त भक्तांनो, हा मंत्र घरामध्ये लावून श्रद्धेने ऐकला असता तरीही त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होतो. पण जर तुम्ही मनात एखादी इच्छा धरून संकल्प सोडून या मंत्राचा नित्यनेमानं जप केला असता तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या, दत्तगुरूंच्या कृपेने ती नक्कीच पूर्ण होते. या महामंत्राचा रोज जप केल्यास किंवा घरामध्ये हा मंत्र सतत ऐकल्याने तुमच्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती आणि पैसा कशाचीही कमी पडत नाही. याचं कारण अगदी साधं पण सत्य आहे. जिथे या मंत्राचा उच्चार होतो, जिथे हा मंत्र भक्तिभावाने ऐकला जातो, तिथे साक्षात त्रिलोकनाथ श्री दत्तात्रयांचे वास्तव्य निर्माण होते. ज्या घरात स्वतः ब्रह्मांड नायक दत्तगुरू वास करत असतील, त्या घरामध्ये कशाची तरी कमतरता भासू शकते का? कधीच नाही. कारण ही कृपा साक्षात श्री दत्तगुरूंची असते. श्री दत्त भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, लक्ष्मी ही स्थिर राहत नाही, सारखा खर्च होतोय, तर हा जो मंत्र आहे, हा मंत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये लावून ठेवा. या मंत्राच्या ध्वनी लहरी घरातील नकारात्मक शक्ती दूर करतील. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील. फक्त श्रद्धेने जपा, मनोभावे ऐका. बाकी सर्व काही श्री दत्तगुरू यांच्या चरणावर सोडून द्या. साक्षात दत्तगुरू जर पाठीशी असतील तर आपण चिंता का करावी? तर श्री दत्त भक्तांनो, चला पुढील काही मिनिटे आपणही श्री दत्तगुरूंच्या या शक्तिशाली महामंत्राचा काही मिनिटे जप करूया. ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः. 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 ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय
त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय
त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः। ओम श्री स्वामी दत्तात्रेयाय त्रिलोकनाथाय नमः।